मी एकटा म्हणत नाही, हे सगळेजण म्हणतात. रिटायर्ड झालेले अनेक न्यायमूर्ती हे सांगतात की न्यायव्यवस्थेवर काही प्रमाणात दबाव आहे आणि तो दबाव नरेंद्र मोदी सारखे अशिक्षित घटक तयार करत असतात, बरेचदा अमित शहा तयार करत असतात. त्यामुळे तो दबाव आहेच, हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही की एखाद्या सरन्यायाधीशाकडे केवळ गणपतीचं पूजा करायला मी जातो असं म्हणायचं आणि नंतर मग त्याच्यातून काय साध्य होऊ शकते राजकीय, त्याचं पूर्ण गणित ठरलेलं असेल तर लोकांच्या मनामध्ये येणाऱ्या शंकांचं निरसन आता या राजकीय नेत्यांनी केलं पाहिजे, जे अशा पद्धतीने वागतात. म्हणजे तेव्हा ते 7 खासदार भेटायला गेले, 6 खासदार आणि एकनाथ शिंदेसह, तेव्हा त्यांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं, त्यांच्या बातम्या आल्या तशा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आता हे जेव्हा असं म्हणतात आणि ते सांगतात की पक्ष आणि चिन्ह तुमच्याचकडे राहील, काळजी करू नका, तेव्हा एवढा आत्मविश्वास आणि बेकायदेशीरतेला एवढा पाठिंबा देण्याची प्रवृत्ती कशी तयार झाली, हा एक गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. नाही, पात्र अपात्रतेच्यामध्ये तो नक्कीच मुद्दा अधोरेखित होणार आहे आणि यापूर्वी तो मुद्दा चर्चेत आलेला आहे. कारण की जस्टिस चंद्रचूड आणि 4 न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की भगतसिंग कोश्यारी राज्यपाल म्हणून राजकीय वागलेले आहेत आणि त्यांनी जो बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता आणि आदेश दिला होता तो निर्णयच पूर्णपणे त्यांचा बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठी शिंदे गटातर्फे अडचण होणार आहे सुप्रीम कोर्टात ती म्हणजे त्यांना वेळ फार कमी पडणार. कारण की असत्य सांगण्यासाठी किती वेळ दिला तरी तो कमी पडतो, त्यामुळे त्यांना वेळ कमी पडणार. ते असत्य सतत घोटून त्यांना मांडावं लागणार सुप्रीम कोर्टासमोर. ही एक सगळ्यात मोठी अडचण आहे. दुसरी अडचण कागदपत्रांची आहे. जसं मी हे सातत्याने सांगतो आहे की जेव्हा हे पळून गेले होते सगळे काही आमदार, तर जे पळून गेले नव्हते त्याच्यामध्ये उदय सामंत, त्यानंतर संजय राठोड, त्यानंतर दादा भुसे यांच्या सहीनी असलेल्या ठरावावर एकनाथ शिंदेंना पक्षातून निलंबित केलेलं आहे. मग आता त्यांनी त्यांच्या सह्या कधी नाकारलेल्या आहेत का? कधीही नाकारलेल्या नाही. उदय सामंत यांनी कधी आपली सही नाही असं म्हटलं नाही. संजय राठोड यांनी कधी सही म्हटलं नाही आपली नाही. दादा भुसेंनी म्हटलेलं नाही. त्यामुळे हा कागदोपत्री पुरावा अत्यंत सज्जड पुरावा आहे, ज्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसते की एकनाथ शिंदेंना निलंबित करताना 3 लोक, एक सूचक आणि 2 अनुमोदक जे होते त्याच्यामध्ये हेच लोक होते. आता ही अडचण ठरणार आहे. नंतर मी आता तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलं की ज्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे होते त्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये आणि त्यांनी पक्ष घटनेमध्ये विस्तार केलेला आहे, तेव्हा त्याच्यावर सही केलेली आहे त्यांनी. त्या कार्यकारिणीमध्ये ते नेते म्हणून उपस्थित होते, त्यांची सही आहे. मग आता ती सही जी आहे ती कोर्टासमोर मांडण्यात आले होते सगळे कागदपत्र, ते कसे नाकारणार तुम्ही? हे कागदपत्र बघितलेच नाही निवडणूक आयोगाने, हाच तर मुख्य वाद आहे. आणि तो वाद जो आहे तो खोटा आहे आणि ते उद्धव ठाकरे यांचं म्हणणं किंवा त्यांच्यातर्फे सगळ्या टीमचं म्हणणं खोटं आहे हे सांगणं ही खूप मोठी दुसरी अडचण ठरणार आहे.